एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 46. महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथ पदी मुक्तिरासी जयाचे गृही कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. श्रीखंड्याने मुक्तेश्वराच्या मुखातून एक हा शब्द ऐकल्याबरोबर आनंदानं टाळी वाजवली. नाथ महाराज संध्याकाळी होणाऱ्या भागवत पुराणाच्या वेळेस म्हणाले, आज माझ्या नातवानं पहिला शब्द एक उच्चारला. याला फार मोठा अर्थ आहे. परब्रह्म एक आहे, सारी सृष्टी एकाकार आहे याचा आविष्कार त्याच्या वाणीतून झाला. इतके दिवस तो मुका होता, त्याची वाणी शून्याकार होती. शून्यापुढे कितीही शून्य काढली तरी त्याला काही अर्थ नसतो. पूज्यापुढे पूज्य कोटी, ते गणितासी पडे तुटी. पहिल्या पूज्यासी जे फाटा उठी, ते गणिती असंख्य. पहिल्या शून्याला जर फाटा फुटला तर त्याचा एक होतो आणि मग ती संख्या असंख्य किमतीची होते. मुक्तेश्वराच्या शून्याकार वाणीला फाटा फुटला आणि शून्याचा एक झाला. शून्यासी फाटा काढीजे, त्या नाव एक म्हणीजे. एकपणे ही पूर्ण असीजे, सहजनी जे परिपूर्ण. पूर्वसंचित घेऊन जन्माला आलेला मुक्तेश्वर आजोबांच्या वरदहस्तानं, संस्कारानं आणि शैक्षणिक प्रगती झपाट्यानं साधू लागला. हरीची अनुपस्थिती आता बरीच अंगवळणी पडली होती. नथू न्हाव्याप्रमाणे विघ्नसंतोषी लोक अधूनमधून कानपिसक्या देतच होते, तेही अंगवळणी पडलं होतं. पण कधीकधी या बारीक चिमट्यांची बोच असह्य व्हायची आणि नाथांना वाटायचं काही दिवसापुरतं पैठण सोडून दूर जावं. निदान हिच्या मनस्वास्थ्यासाठी तरी थोडा स्थान बदल करायला हवा. एकदा ते गिरजाबाईंना म्हणाले, हरीसाठी तू नवस बोलली होतीस की पंढरपूरला जाऊन देवाला पूजा बांधू, आई अंबाबाईची ओटी भरू. हो, पण आत्ताच काय त्याचं? हे सगळं हरी परत आल्यावर करायचं आहे. त्याची काशी यात्रा सफल झाल्यावर करायचं आहे. गिरिजाबाई सहाणेवर वात वळत म्हणाल्या, छे छे, अहो देवाला असं साकडं घालणं म्हणजे त्याच्याशी सौदेबाजीच करणं आहे ना. देवावर अविश्वास दाखवणं आहे. तो जणू काही विघ्न हरणार म्हणजे आणणारच आहे हे गृहीत धरून त्याला आमिष दाखवणं आहे. बरं, मग आपल्याला काय म्हणायचं आहे? मी म्हणतो हरी परत येण्याची वाट न पाहता आपण पंढरपूरला आणि कोल्हापूरला जाऊन यावं. हरखलेल्या गिरिजाबाई म्हणे, अगं बाई, हो का? त्या अद्याप कुठेच कोणत्याच यात्रेला गेल्या नव्हत्या. त्यांचं घर हेच जणू यात्रेचं ठिकाण झालं होतं. त्यामुळं वेगळ्या यात्रेला जायला मुळी उसंतच मिळाली नाही. त्या साशंकपणे म्हणाल्या, पण आपलं रोजचं भागवत पुराण त्यात खंड नाही का पडणार? ते मी बघतो. तुम्ही फक्त यात्रेच्या तयारीला लागा. प्रवासाच्या दृष्टीनं देश काल परिस्थिती तशी बिकटच होती. लुटालूट, अपहरण, दरोडे, बलात्कार या सगळ्या जणू राजमान्यता मिळाली असावी असं वाटत होतं. कारण त्यावर काहीच नियंत्रण नव्हतं. शासनकर्ते उन्मत्तपणे वागत होते आणि न्यायदेवता त्यांच्या बाजूनच झुकत होती. त्यामुळं एकट्या दुकट्यानं प्रवास करणं धोक्याचं होतं. नाथ महाराज यात्रेला जाणारे समजल्यावर 10-5 मंडळी त्यांच्याबरोबर जायला तयार झाली. आता पुराणापूर्वी किंवा नंतर प्रवासासंबंधी गप्पा रंगू लागल्या. वाटेत घडणारे अत्याचार, जुलूम, जबरदस्ती या सगळ्या नव्या जुन्या गोष्टी एकमेकांना सांगण्याची जणू हे पद्धतच. बिदर संस्थानातून आलेल्या आणि आता पैठणमध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबांपैकी एक जण अनुभव सांगू लागला. मागे बिदर परगण्यातील नारायण विभागात मोठा दुष्काळ पडला होता. जीवमात्रांची अन्नान्न दशा झाली. तेव्हा तिथल्या दिगंबरपंत देशपांड्यांनी आपल्या अधिकारात सरकारी गोदामातलं धान्य दुष्काळग्रस्तांना वाटून टाकलं. त्यामुळं बिदरचा बादशाह संतप्त झाला आणि त्यानं हुकूम फरमावला की 2 महिन्यांच्या आत दिगंबरपंतांनं 2 लाख रुपयांचा भरणा करावा. तोवर त्याच्या 5 वर्षाच्या मुलाला माझ्याकडं ओलीस ठेवावं. जर ठराविक मुदतीत पैसे नाही भरले तर त्या मुलाला धर्मांतर केल्या जाईल. आता त्यावेळेसची जुलमी राजवट कुणाची होती हे सगळ्यांना ज्ञात आहेच. मुद्दाम नाव घ्यायची गरजच नाही आहे. तर दिगंबरपंतांच्या मुलास दासोपंतास ताबडतोब राजधानीत कोठडी बंद करण्यात आलं.
दिगंबर पंतांना 2 लाख रुपये भरण्याची ऐपत नव्हतीच. ते अत्यंत चिंतेत होते, पण देवतारी त्याला कोण मारी हेच शेवटी खरं ठरलं. बादशहानं घेतलेली 2 महिन्यांची मुदत संपायच्या आत कुणीतरी दत्ताजी पडेवार नामक माणसानं अपेक्षित रकमेचा भरणा केला. लहानग्या दासोपंतास बादशहाच्या पंजातून मुक्त केलं. अवघ्या 5 वर्षाचा दासोपंत एकटाच घरी आलेला पाहता सर्वांना आश्चर्य वाटलं. पण हा दत्ताजी पडेवार कोण याचा मात्र कधी पत्ता लागला नाही. या गोष्टीला बरीच वर्ष झाली असली तरी अद्याप बाह्य परिस्थितीत अगर राजकीय परिस्थितीत तसा काहीच बदल झाला नाही. दंगे धोपे लूटमार चालूच. विचारमग्न झालेले एकनाथ महाराज म्हणाले, हा दासोपंत असतो कुठे? ती व्यक्ती म्हणाली, आता ते बरेच मोठे झाले आहेत, शिवाय सिद्ध पुरुष आहेत. त्यांचा मुक्काम आंबेजोगाईला असतो. त्यांच्याशी सारीपाट खेळायला म्हणे प्रत्यक्ष दत्तात्रेयांची स्वारी येते म्हणे. नाथांना वाटलं या सिद्ध पुरुषाचं एकदा दर्शन घ्यायला हवं. आता यात्रेचं प्रस्थान ठेवायचं होतं. भागवत पुराणाचं काय करायचं हे अद्याप ठरत नव्हतं. नित्यश्रवणाला येणारा श्रोता आणि टीका लिहून घेणारा तो साधक एकनाथांच्या चांगला लक्षात राहिला होता. कारण तो अधूनमधून एकनाथांच्याकडून लिहिलेली मराठी टीका तपासून घेई. हल्ली तो एकनिष्ठ साधक बरेच दिवसांपासून दिसत नव्हता. त्यामुळं नाथांनी त्याची सहज चौकशी केली तर कळलं की श्रीमद भागवताचे 2 अध्याय झाल्यावर तो अचानक काशी यात्रेला गेला. त्यांना आपल्याबरोबर ते 2 अध्याय नेलेले आहेत. शिवाय जाताना तो एकनाथ महाराजांना नमस्कार सांगून गेला. नाथांना वाटलं हल्ली माझी मनस्थिती स्थिर राहत नाही म्हणून विस्मरण झालं असेल. ते श्रोत्यांना पुराणाच्या वेळी म्हणाले, आपण श्रोते मंडळी म्हणजे जगदीश मूर्ती, आपण जर मला पंढरपूर कोल्हापूरला जायची परवानगी दिली तर ती यात्रा करून यावी म्हणतो. पण भागवत पुराणाचं काय करायचं? लगेच त्यातलं सातत्य सांभाळणारे आणि अभ्यासू श्रोते म्हणाले, महाराज आपण निशंकपणे यात्रा करून यावं. तोवर आम्ही झालेल्या अध्यायांची या ठरलेल्या वेळी पारायण करू. आपण आल्यावर मग पुढच्या टीकेला सुरुवात करू. यात्रेच्या तयारीला वेगानं सुरुवात झाली. पैठणच्या वाड्यातील व्यवस्था पाहायला पूजा हव्य कव्य अतिथी अभ्यागत सांभाळायला उद्धव आणि श्रीखंड्या राहतील असं गिरजाबाई म्हणाल्या. श्रीखंड्या हात जोडून नम्रपणे म्हणाला, बा मी दक्षिणेकडचा मुलूक पाहिला नाही आहे. आपली अनुज्ञा असेल तर मला आपल्याबरोबर तीर्थयात्रा घडेल. शिवाय आपल्या उभयतांच्या सहवासाचा लाभ होईल, अंतर पडणार नाही. नाथांची संमती मिळताच त्याला लहान मुलासारखा आनंद झाला. उद्धवानं देवाची पूजा अर्चा नैवेद्य वैश्वदेव करायचा. दुपारी प्रवचनाची तयारी करून भागवत पारायण करायचं. सायंकाळी आरती, रात्री शेजारती करायची. या सगळ्या कामांची जंत्री त्याला सांगितली. उद्धवाच्या सेवेची त्याच्या श्रद्धेची आता खरी कसोटी होती. उद्धवानं मोठ्या आनंदानं नाथांच्या आज्ञेपुढे मान झुकवली. उत्तम मुहूर्त पाहून सर्व मंडळींसह नाथ महाराज पंढरपूरला निघाले. वेशीपर्यंत टाळ मृदुंगाच्या दिंड्या त्यांच्याबरोबर पोहोचवायला आल्या होत्या. पूर्वी ज्ञानेश्वर माऊली आळंदीहून पंढरपूरला जात असत. आज एकनाथ महाराज पैठणहून पंढरपूरला निघाले होते. प्रवासात सकाळी मार्गक्रमणा करत असताना हरिपाठ म्हटल्या जायचा. दुपारी गर्द सावली आणि पाण्याची सोय पाहून मंडळी फराळासाठी विसावत. मग विश्रांती झाली की कलत्या दिवसाला पुन्हा प्रवासाला सुरुवात होई. त्यावेळी नामगजर, अभंग, पद, गवळणी, टाळ विणेच्या गजरात सुरू होई. त्यामुळं प्रवासाचा शीण वाटत नसे. एखाद्या वस्तीचं ठिकाण पाहून रात्रीचा मुक्काम होई तेव्हा एकनाथ महाराज थोडं प्रवचन अगर कीर्तन करत. श्रीखंड्याबरोबर असल्यानं त्याचा फारच उपयोग होत होता. कुठलंही गाव दृष्टीपथात आलं की हा आधी त्या गावात जायचा, तिथल्या पाटलाला भेटून यात्रेकरूंची सोय लावायचा. बरोबर प्रवासासाठी सामानासाठी काही बैलगाड्या होत्या, त्यांना वंगण पाहणं, बैलांच्या चाऱ्याची सोय करणं, शिवाय जमेल तिथे फलाहाराची अगर भोजनाची सोय करणं, हे सगळे कामं बिनभोभाट करत असायचा. श्रीखंड्याला या साऱ्या उलाढाल्या कशा जमतात हे सगळ्यांनाच कोडं वाटायचं. श्रीखंड्याचं वेळापत्रक अगदी काटेकोरपणे ठरलेलं होतं. सकाळी उठला की सगळ्यांच्या मुखमार्जनाची सोय पाहायचा. मग थोड्या मुक्कामावर स्नानाची व्यवस्था पाहायचा. सर्वांच्या संध्या होईपर्यंत एकनाथांचं आणि स्वतःचं धोतर पंचा धुवून सुकवून टाकायचा. मग टाळमृदुंगाच्या नादात अभंग म्हणण्यात सामील व्हायचा. जेवणाच्या वेळी तो एकनाथ महाराजांना वाढायला, त्यांचं उष्ट काढायला तत्परतेनं उभा असायचा आणि सगळ्यांच्या शेवटी तो स्वतःचं पोटपूजा करायचा. गिरजाबाईंना वाटायचं, बरं झालं बाई श्रीखंड्याबरोबर आला, नाहीतर प्रवासाची दगदग झाल्यावर मला इकडच्या साऱ्या व्यवस्थेकडे लक्ष देणं कसं जमलं असतं.
मुक्कामाला गेल्यावर तो नाथांचे पाय रगडायचा, त्यांना तेलाचं मॉलिश करायचा. नाथ महाराज म्हणत, अरे श्रीखंड्या, तू सुद्धा दमला आहेस, आता विनाकारण माझ्यासाठी का शिणतोस? तो म्हणायचा, महाराज, तुमची सेवा केली की माझा थकवा जातो, मला समाधान मिळतं. शिवाय मी आपल्या मानानं तरुण नाही का? कुणी कुणी आपसात म्हणत, अहो, हा श्रीखंड्या इतकी दगदग करतो, हा दमत कसा नाही? त्याच्या दमण्याचं जाऊ द्या हो, पण तो बरोबर असल्यानं आपल्यालाही शीणसुद्धा येत नाही. मला असं वाटतं की तो आपल्या सर्वांची किती सोय पाहतो ना. तो काही काही जादू, म्हणजे त्याच्याजवळ काय जादूबिदू आहे का काय? पांडुरंग जाणे बाबा. इतके दिवस आपला प्रवास चालू आहे तरी तो सगळ्यांची काळजी वाहतोय. भिंगरीसारखा भीर भीर फिरतो तरी दमत नाही, शिणत नाही, कंटाळा नाही की आळस नाही. खरंच खरंच यापेक्षा देव काही वेगळा असतो का? श्रीखंड्याच्या कानावर असं बोलणं आलं की तो कामात गर्क असल्याचा बहाणा करून तिकडे दुर्लक्ष करायचा. जय हरी.